नमस्कार, मी पौर्णिमा आपला यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चला तर मग आपल्या दिव्यामध्ये नेहमीप्रमाणे आज दिव्यामध्ये फुल आलेलं आहे, आज पण आलेलं आहे. आज केंद्रात झाल्यानंतर आम्ही गुरुचरित्राचं उद्यापासून पारायण सुरू आहे, मग श्री गुरुचरित्र घेऊन आलो. देवघरात देवाला समोर ठेवलं आहे. चला तर माझं बराच वेळ झाला आहे, मग झटपट होणारी खिचडी पुलाव करूया. त्यासाठी लागणारं साहित्य जे फ्रीजमध्ये आहे अवेलेबल ते सगळं घेतलं आहे मी. पहा, फ्लावर घेतला आहे, कांदा, टमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडा खडा मसाला, लवंग, दालचिनी, चक्री फूल, इलायची, वाटाणा घरात भिजवलेला शिल्लक होता तो भाजीमधलाच, दही आणि तांदूळ आणि लाल तिखट आणि घरातला गरम मसाला आणि एक कुठला ते बिर्याणी मसाला शिल्लक होता तो त्यात घेतला आहे. बरं, मी थोडं शिल्लक होता पाऊचमध्ये. चला, ॲज इट इज मी खलबत्त्यात वाटते आहे. लसूण आणि अद्रकचा ठेचा करून घेते छान बारीक. सांगितल्याप्रमाणे मिक्सरचा वापर खूप कमी करते. बघा आता चला आपण झटपट, कारण की बराच वेळ झाला आज केंद्रामध्ये. आज सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो, म्हणजे आजपासून पारायण सुरू होणार आहे. त्यामुळे काल म्हणजे काय काय करायचं आहे, काय पथ्य असणार आहे, काय नियम अटी आहे ते सांगत होते सर्वजण, तिथले सगळे सेवेकरी. मग त्यामुळे लेट झाला. बघा, फोडणीमध्ये तेलामध्ये डायरेक्ट मी सगळे खडे मसाले आणि कांदा, टमॅटो, मिरची, बाकी फ्लावर, वाटाणा सगळा मिक्स करून घेतला आहे. बघा, छान ते परतून त्याला एक वाफ घेऊया, म्हणजे चांगला शिजू देत त्याला. आणि तांदूळ ऑलरेडी मी 10 ते 15 मिनटं भिजवलेला होता. मग नंतर मला आठवलं फ्रीजमध्ये गाजर पण आहे, मग तो तसा उचलला, खिसला आणि पटकन हुबाबा चिरून त्यात टाकून दिला. चला, मुठभर हळद टाकली. आता या साईडला गरम पाणी करायला ठेवलं, कारण की तांदूळ, माझ्या मते जर तांदूळ भिजवलेला असेल तर गार पाणी घातल्यानंतर तो भात आहे की नाही असा तुकडा तुकडा पडतो, म्हणजे असा अर्धवट शिजतो. चला, आता दहीमध्ये मी सगळे स्पाईस, म्हणजे सगळे मसाले मिक्स करून घेते एकसारखे. घरामध्ये पनीर शिल्लक नव्हतं, पण पनीर मसाला होता. म्हटलं पनीर मसाला टाकावा, म्हणजे पनीरचे पण फ्लेवर येईल आपल्या भातामध्ये. पनीर नसण्याचा दुःख होणार नाही आपल्याला. अर्धाच पाऊच यूज केला आहे, बघू शकता तुम्ही. एक वाफ काढल्यानंतर, म्हणजे झाकण लावलेलं नाही आहे. बरं तसं झाकण ठेवलं आहे आणि ते मी दहीमधलं सगळं मसाले मिक्स करून त्यात टाकते, ॲड केलं आहे. आता छान ते जीव करून ठेवायचं आहे. बघा, त्यात कोथिंबीर शिंपडली. परत थोडं त्यात हलवून थोडं वाफ करू देऊ. आणि लास्ट टाईम बिर्याणी मसाल्यासाठी मी आणला होता, तो बिर्याणी मसाला शिल्लक होता, कोल्हापुरी, सुप्रसिद्ध कोल्हापुरी दम बिर्याणीचा. मग तो आहे, त्यातलाही अजून थोडा शिल्लक ठेवला की मे बी नंतर कसला तरी मसाले भाताला किंवा खिचडी भातेला असं मिक्स असतात की नाही पाऊच आपल्या घरात, एकत्र केले की मसाला वेगळी टेस्ट लागते. मग त्यात तांदूळ ॲड केला. भिजलेला तांदूळ असल्यामुळे जास्त हलव केलेली नाही, जास्त मिक्स केलेली नाही त्यात. आता ते गरम पाणी, ज्या पातेल्यात तांदूळ भिजवले त्याच पातेल्यामध्ये 2 पातेले असं पाणी घेतलेलं आहे. मला भात पूर्ण असं सुटसुटीत नको आहे, कारण की भातावर खायला आज काहीच नाही घरात, सकाळचंही काही शिल्लक नव्हतं. आज इट इज बघा, सगळ्या काहीच वाया घालायचं नाही. बघा, त्यात पाणी ॲड करून मी त्यात सगळं पाणी ॲड केलं. तेवढा पातेलं तांदूळ होतं, मग तेवढे बरोबर 2 पातेले मी पाणी ॲड केले कुकरमध्ये. आता कुकरला शिट्टी लगेच घ्यायची नाही आहे आणि झाकणी लावायचं नाही. एक पूर्ण उकळी काढायची, पूर्ण चारी बाजूने खदखदून उकळी काढल्यानंतरच आपल्याला कुकरला झाकण लावायचं. ऑलरेडी तांदूळ भिजलेला आहे, गरम पाणी ॲड आहे, मग त्यामुळे त्यांना हवं ते हीट ऑलरेडी मिळते. त्यामुळे आता एकच शिट्टी काढणं होतात, एकच, ती पण पूर्ण नव्हे, अर्धवट शिट्टी. तोपर्यंत मी इथले माझे भांडे घासून घेतले, बघू शकता तुम्ही. बराच वेळ झाला होता, सकाळी स्कूल होतं मुलांचं, माझ्या मुलाचंही स्कूल होतं, माझं स्कूल होतं. सो त्यामुळे मी पटपट आवरण्याचा ट्राय करते. चला, आता एक अर्धवट शिट्टी काढून झाल्यानंतरच मग आपण कुकरचं झाकण काढणार आहोत. बघा, इकडे होईपर्यंत, म्हणजे एक मसालाच भात असल्यामुळे, खिचडी असल्यामुळे काय जास्त भांडी भरली नाहीत, त्यामुळे जास्त पसारा झाला नाही. सो आता बघू शकता, बघा किती यमी दिसतोय भात. हा थोडा पाणीदार होता, तो मिक्स करून घेतला आणि आम्हाला हवा तसा, मला अगदी असंच हवा होता हा भात झालेला आहे. कारण की असं तारी टाईप नाही का, बोटांना पण स्मेल येईल असा भात होता. खूप खूप प्रपित भात होता. चला, तर आजची डिश तुम्हाला आवडली का, नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवी रेसिपीसोबत. कोकूला तर खूप भूक लागलेली, त्यामुळे तो पण छान खाल्ला आहे आणि आम्हालाही खूप भूक लागली, तर या मग जेवायला.
चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय. थँक्यू सो मच.